गणिताची सूत्र सोडवता सोडवता मी कधी सानिका मॅडमच्या रसरशीत तारुण्याच्या जाळ्यात अडकलो हे माझं मला कळलं नाही. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आता आत मॅडमच्या बेडरूममध्ये आमच्या दोघांच्या श्वासांचा आवाज. तेव्हा त्यांनी हळू दरवाजाची कडी लावली आणि माझ्या खांद्यावर तो कोमल हात ठेवला. तेव्हा माझ्या अंगात सुखाची लाट आता उसळली. काय झालं असेल त्या रात्री सानिका मॅडमने मला कसं काय सांगितलं, ज्यामुळे माझं भानच हरपलं. जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका. माझं नाव आदी, पण घरचे आणि मित्र मला प्रेमाने आदू म्हणायचे. ही गोष्ट आहे माझ्या 12वीच्या दिवसांची. उडत्या पाखरासारखं ते वय आणि त्यात गणिताचा तो अवघड वाटणारा विषय. पण माझ्यासाठी गणित कधीच कठीण नव्हतं, कारण मला गणित शिकवायला लाभल्या होत्या सानिका मॅडम. सानिका मॅडम म्हणजे साक्षात सौंदर्याची खाणच. त्यांचं रसरशीत तारुण्य आणि मादक रूप असं होतं की गल्लीतल्या एकाही पुरुषाची नजर त्यांच्यावरून हटत नसे. त्या जेव्हा क्लासला येत तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालीतून एक वेगळीच मोहक काया झळकायची. त्यांचं कमनीय शरीर आणि गोरा मऊ देह पाहून माझ्यासारख्या कोवळ्या मुलाचं मन विचलित होणं स्वाभाविक होतं. माझ्या घराच्या जवळच क्लास असल्यामुळे मी एकही दिवस सुट्टी घेत नसतो. कॉलेज सुटलं की 5 वाजता मी ताजातवाना होऊन त्यांच्यासमोर हजर असायचो. त्या कधी साडीत तर कधी लाल शॉर्ट ड्रेसमध्ये येत असे. त्या ड्रेसमध्ये त्या एखाद्या राणीसारख्या दिसत असायच्या. क्लासचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता ज्यावर मॅडम होमवर्क टाकायचा, पण माझं लक्ष अभ्यासापेक्षा त्यांच्या डीपीवर जास्त असायचं. तासनतास मी त्यांचा तो चमकदार त्वचेचा आणि आकर्षण डोळ्यांचा फोटो बघत राहायचो. एके रात्री मॅडमचा फोटो झूम करून बघत असताना चुकून त्यांना कॉल लागला. मनात धडधड वाढली. त्यांनी मेसेज केला, काय झालं आदू, काही अडचण आहे का गणितात? मी भीतीपोटी काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेल्यावर माझी नजर खाली होती, पण मला जाणवत होतं की मॅडमची कामुक नजर वारंवार माझ्याकडे वळत होती. क्लास संपला, सगळी मुलं घरी निघून गेली. मीही निघू लागलो होतो, पण मॅडमनी मला थांबवून घेतलं. आदू, काल रात्री कॉल का केला होतास, त्यांनी मला विचारलं. मी हडकळत म्हणालो, मॅडम ते चुकून लागला होता. माझा आवाज कापत होता. त्यांनी माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या हाताचा तो कोमल आणि नाजूक स्पर्श होताच माझ्या अंगात एक वीज सळसळली. त्या म्हणाल्या, तुला काय बोलायचे ते स्पष्ट बोल. तुझ्या मनात काय चालली मला समजते. आता लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. मी धीर एकटवला आणि म्हणालो, मॅडम, मला तुम्ही खूप आवडता. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. मला वाटलं त्या ओरडतील, पण त्यांनी एक मोहक स्माईल दिली. त्या म्हणाल्या, वेडा आहेस का? मी तुझी गुरु आहे. पण त्यांच्या डोळ्यांतील एक चमक काहीतरी वेगळं सांगत होते. त्या दिवसांपासून आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. एके दिवशी क्लास संपल्यावर त्यांनी मला पुन्हा थांबवलं आणि चक्क घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. त्यावेळी त्यांच्या अंगावर एक जाळीदार नाईटी होती, ज्यातून त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. त्या माझ्या जवळ आल्या, माझ्या केसांतून हात फिरवला आणि हळूच म्हणाले, आज तुला जे हवंय ते तू करू शकतोस, पण हे आपल्या दोघांशिवाय कोणालाही कळता कामा नये. रूममध्ये शांतता होती, पण आमच्या काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. सानिका मॅडमने दरवाजा लावल्यामुळे माझं लक्ष विचलित झालं होतं, पण त्यांच्या डोळ्यांतील कामुक नजर पाहून मला समजलं की आज काहीतरी वेगळं घडणार आहे. त्यांनी माझ्या केसांवरून हळूवार हात फिरवायला सुरुवात केली आणि मला बेडरूमकडे नेले. तिथे गेल्यावर मॅडम म्हणाल्या, आदित्य, तुला मी आवडते ना? मग आज मनातला सगळा संकोच सोडून दे. त्यांनी मला घट्ट मिठीत घेतलं. त्यांच्या शरीराचा तो कोमल आणि नाजूक स्पर्श होताच माझ्या अंगावर शहारे आले. त्यांच्या अंगातून येणारा तो मंद सुगंध आणि रसरशीत तारुण्याची ऊब मला वेड लावत होती. मी हळूच त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या कपाळावर पापी दिली. मॅडमने लाजून डोळे मिटले. मी पाहिलं, त्या लाल शॉर्टमध्ये ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरेसारख्या दिसत होत्या. त्यांचा लालुंद ओठाचा मोह मला आता आवरत नव्हता. मी धैर्यानं त्यांचे ओठ आपल्या ओठात घेतले. ही ओलसर स्पर्श इतका जादुई होता की आम्हा दोघांच्याही श्वासांचा आवाज वाढू लागला होता. मॅडम माझ्या कानात कुजबुजले, आदित्य, मला वाटतोस त्यापेक्षा कितीतरी जास्त ताकदवान आहेस. त्यांच्या या शब्दांनी माझ्यात एक नवीन ऊर्जा भरली.
मी त्यांना हळूहळू बेडवर झोपवलं. त्यांचा चमकदार त्वचेवर आता माझ्या घामाचे थेंब टपकू लागले होते, ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच मादक वाटत होतं. माझे अनुभवी हात, जरी मी तरुण होतो पण तरी माझ्या प्रेमाच्या भावनेने मला ते धाडस दिलं होतं. त्यांच्या कमरेच्या मऊवार स्पर्शाला भागावर फिरू लागलो. सानिका मॅडमच्या तोंडून एक गोड हुंकार बाहेर पडला. त्यांनी मला माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणाले, स्वतःकडे ओढलं. आमचे श्वास वेगाने वाढले होते आणि आता फक्त ओढ दिसत होती. मी त्यांच्या मानेवर किस केले आणि हळूच त्यांच्या कानाशी म्हणालो, मॅडम तुम्ही किती सुंदर आहात. त्यांनी माझे डोके आपल्याला बहुपाशात घेतले. त्या क्षणी जणू मनाचे दरवाजे उघडले होते. मी त्यांचा साडीचा पदर, जो त्यांनी आता बाजूला केला होता, आणि तो ड्रेस व्यवस्थित करत असताना त्यांच्या मोहकायेचे कौतुक करू लागलो होतो. मॅडम म्हणाले, आदित्य तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू घरी येत जा. इथे आपल्याशिवाय कोणीच नसतं. त्यांच्या या हाकाच्या भावनेने मला सुखाच्या एका वेगळ्या जगात नेले होते. शरीरात एक आनंदाची लाट उसळली होती. मी त्यांच्या गोऱ्या आणि मऊ देहावर पूर्णपणे झुकलो होतो आणि आम्ही दोघेही सुखाच्या शिखरावर वाटचाल करू लागलो होतो. त्या दिवशी, त्या रात्रीच्या पहिल्या भेटीने आमच्या दोघांचीही मनातील भीती पूर्णपणे काढून टाकली होती. आता गणिताच्या सूत्रांपेक्षा मला सानिका मॅडमच्या शरीराची आणि त्यांच्या मोहक खायची जास्त ओढ लागली होती. मॅडमने मला शब्द दिला होता की घरी कोणी नसेल तेव्हा मी हक्काने येऊ शकतो. एके दिवशी कॉलेजमध्ये असतानाच मॅडमचा मेसेज आला, आदित्य आज घरीच कोणीच नाही, कॉलेज बुडून येऊ शकतोस का? हा मेसेज वाचताच माझ्या शरीरात आनंदाची लहर उमटली. मी लगेच कॉलेजला दांडी मारली आणि तडक मॅडमच्या घराकडे निघालो. मी दरवाजाची बेल वाजवली आणि मॅडमने हळू दरवाजा उघडला. आज त्या लाल शॉर्टमध्ये ड्रेसमध्ये नव्हत्या, तर त्यांनी अंगावर एक पांढरी साडी परिधान केली होती. त्यांचा तो गोरा आणि मऊ देह त्या साडीत अधिकच मादक दिसत होता. मी आत जाताना त्यांनी मागून मला घट्ट मिठीत घेतले. त्यांच्या ताकदवान हातांचा विळखा आणि पाठीला लागलेला माझा कोमल स्पर्श वेळ लावण्यासाठी पुरेसा होता. बाहेर थोडा पाऊस चालू होता, त्यामुळे वातावरणात एक रोमांचक गारवा होता. मॅडम माझ्या कानात कुजबुजत होत्या, आदित्य आज मला पूर्णपणे तृप्त कर. त्यांच्या आवाजात एक वेगळीच उत्कटता होती. मी वळलो आणि त्यांच्या कमरेवर हात फिरवत त्यांना जवळ ओढले. त्यांच्या साडीचा पदर हळूच खांद्यावरून खाली निसरला. तेव्हा त्यांच्या चमकदार त्वचेवर पावसाचे काही थेंब जणू मोती बनून चमकत होते. मी त्यांना हळुवारपणे उचलून बेडवर नेलं. आमचे श्वास वेगाने वाढले होते. मी खाली वाकून त्यांच्या मानेवर किस केली, ज्यामुळे त्यांच्या अंगात एक थरारक निर्माण झाला. सानिका मॅडमने माझे केस हाताने विस्कटले आणि मला स्वतःच्या अधिक जवळ खेचले. मी त्यांच्या लालुंद ओठांवर ताबा मिळवला, जो ओलसर स्पर्श इतका गोड होता की वेळ जणू थांबली होती. मॅडमच्या तोंडातून निघणारे ते गोड हुंकार मला अधिकच उत्तेजित करत होते. मी त्यांच्या कमरेवर मऊशार भागावर हात फिरवत असताना त्यांनी हळूच माझ्या शर्टची बटणे उघडली. आमची नजरा भिडल्या होत्या आणि त्या नजरेत फक्त एकमेकांशी असलेली ओढ होती. त्या म्हणाल्या, आदित्य आज तू फक्त माझा आहेस. मी त्यांचा साडीचा पदर घालून कमरेवर फिरवला, ज्यामुळे त्यांच्या सुखाच्या एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं. त्यांच्या शरीराचा भार आता माझ्यावरच होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या बहुपाशात पूर्णपणे हरवून गेलो होतो. आता फक्त आमच्या श्वासांचा आवाज तर फक्त शांत रूममध्ये गुंजत होता. बेडरूममध्ये आता फक्त आमचे वेगवान श्वास आणि एकमेकांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. सानिका मॅडमच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच कामुक नजर होती, जी मला अधिकच धीर देत होती. मी त्यांच्या कमरेत हात फिरवून त्यांना हळूच स्वतःकडे ओढलं. त्यावेळी त्यांच्या शरीराचा स्पर्श एखाद्या गरम लावेसारखा भासत होता, ज्यामुळे माझं मन बाण हरपलं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि आता आमच्या भावनांचा पूर आला होता. मी हळूच त्यांच्या साडीचा उरलेला भाग बाजूला केला, तेव्हा त्यांचा तो रसरशीत आणि मादक देह पूर्णपणे माझ्यासमोरच होता. मॅडमने लाजेने डोळे मिटले, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक सुखाची ओढ स्पष्ट दिसत होती. मी त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर हळूवार स्पर्श करत खाली सरकलो. मॅडमच्या तोंडून निघणारे तो गोड हुंकार, त्या शांत खोलीत पूर्णपणे घुमत होते. मी त्यांच्या लालुंद ओठावर ताबा मिळवला आणि तो ओलसर स्पर्श अधिकच गडद झाला होता. मॅडमने माझे केस घट्ट पकडले होते,
जणू त्यांना त्या सुखाच्या लाटेत वाहून जायचं होतं. मी पाहिलं त्यांच्या पीठ आणि आकर्षण शरीरावर आता घामाचे थेंब साचले होते. जे दिव्याच्या मंद प्रकाशात चमकदार त्वचा अधिकच खुलून दिसत होती. मी हळूच त्यांच्या गुडघ्यावर बसून ओठ जवळ नेले. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागाची स्तुती करत मी त्यांना सुखाच्या चिकऱ्यावर नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न आज करत होतो. मॅडम म्हणाले, आदित्य, आज तू मला पूर्णपणे जिंकलंस. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्यात एक विलक्षण ताकद संचारली. मी त्यांच्या मऊशार भागावर हात फिरवला, ज्यामुळे त्यांच्या शरीरात एक लाटच उसळली होती. आता आम्ही दोघेही जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकांच्या बहुपाशात गुंतलो होतो. तो अनुभवी स्पर्श आणि माझ्या मनातली मजबूत भावना एकमेकांना भिडल्या होत्या. त्या क्षणी मला जाणवलं होतं की हे फक्त शारीरिक आकर्षण नव्हतं, तर आमच्या दोघांच्या मनाचे दरवाजे उघडले होते. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं आणि आम्ही दोघेही त्या रोमांचक वातावरणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. काही वेळाने जेव्हा सर्व शांत झाले, तेव्हा मॅडमनी माझं डोकं आपल्या कुशीत घेतलं होतं. त्यांच्या केसांवरून हात फिरवणे आणि माझ्या कपाळावर पापी देणे यात एक वेगळीच माया होती. त्या म्हणाल्या, आदित्य, हे नातं कोणालाच कळायला नको, पण माझ्या हृदयात तुझ्यासाठी नेहमीच एक हक्काची जागा असेल. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे लाल झाले होते आणि फक्त ओढच दिसत होती. मी समजलो होतो की हे गुपित आमच्या दोघांच्या हृदयाच्या कोपऱ्यात कायम सुधारलेलं राहील. गणिताचा तो क्लास आता माझ्यासाठी फक्त अभ्यासाचं ठिकाण नाही राहिलं नव्हतं, तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि रोमांचक अनुभवाचं केंद्रच बनलं होतं.